आपल्या सगळ्यांसाठी आपलं आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि आपण प्रत्येक जण आपल्या हेल्थची खूप काळजी घेत असतो. आपण म्हणतोच ना की हेल्थ इज वेल्थ, राईट? पण तुम्ही बघाल की आज आपण हेल्थबद्दल खूप जागरूक झालेलो आहोत आणि तरीही तुम्ही जर बघितलं तर जगामध्ये जे डिसीजेस आहेत, जे रोग आहेत, त्यांची संख्या वाढत चालली आहे. आणि तुम्ही असं नेहमी ऐकत असाल, आपले जे आजी असतील तर ते नेहमी म्हणतात की आमच्या काळी तर असे काही रोग नव्हते. पण आज आपण इतकं हेल्थबद्दल जागरूक असून सुद्धा आपल्या समाजामध्ये, आपल्या जगामध्ये हे जे डिसीजेस आहेत ते का वाढत चालले? आणि ह्या सगळ्या रोगांचं जे मूळ कारण आहे ते आहे स्ट्रेस. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज स्ट्रेस जगामध्ये किती व्याप्त आहे आणि ह्या स्ट्रेसमुळे आपल्याला विविध रोगांना सामोरं जायला लागत आहे. पण मग आपण काय करू शकतो? तसला आपल्याला जर योग्य प्रकारे सामोरं जायचं असेल तर त्याच्यासाठी जी मूलभूत रचना आहे ते निसर्गानेच आपल्याला दिलेली आहे. आपली जी प्रतिकार क्षमता आहे ती जर वाढवली तर आपण चांगल्या प्रकारे सगळ्या डिसीजेसना सामोरं जाऊ शकतो. पण हे करण्यासाठी आपल्याला एक चांगली जी हिलिंग मोडॅलिटी उपलब्ध आहे ती म्हणजे रेकी. तर रेकी काय आहे? आणि जेव्हा मी म्हणते की रेकी ही आपल्या सगळ्यांमध्ये इन्नेट आहे, अंगभूत आहे, तर ती कशी काय? कदाचित तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल की रेकी म्हणजे काय आहे किंवा रेकी आपल्या सगळ्यांमध्ये आहे म्हणजे नक्की काय आहे. तर आज आपण ह्याच विषयावरती चर्चा करणार आहोत आणि हेच आपण जाणून घेणार आहोत की रेकी काय आहे. आणि तर ही सगळी चर्चा करण्याच्या आधी मी माझी थोडक्यात ओळख करून देते. मी जीविता, आय एम अ रेकी मास्टर टीचर आणि रेकी खूप वर्षापासून मी रेकीच्या फील्डमध्ये आहे आणि जवळजवळ 15 वर्ष झाली आता की मी रेकी शिकते आहे आणि मी रेकी शिकवते आहे. विविध प्रकारच्या रेकीचे जे प्रकार आहेत ते मी माझ्या वेबसाईट थ्रू शिकवते आणि माझ्या वेबसाईटचं नाव आहे reikiamazes.com. आणि रेकीविषयी मी एक छोटेसे बिगिनर्स गाईडही लिहिलेलं आहे जे तुम्हाला ॲमेझॉनवर इझिली मिळू शकतं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे ॲन अनकन्व्हेन्शनल आउटलुक टुवर्ड्स रेकी. तर ते तुम्हाला ॲमेझॉनवरती तुम्ही चेक करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. ही आपल्या सर्वांमध्येच इन्नेट म्हणजे मूलभूतरित्याच आपल्याला निसर्गाने दिलेली आहे. तुम्हाला खरं नाही वाटत आहे ना? पण तुम्हाला नक्की आठवत असेल अशी अनेक घटना जेव्हा आपण लहान होतो, जेव्हा आपल्याला बरं नसतं, आपण जेव्हा आजारी असतो तेव्हा आपली आई किंवा आपली आजी, आपले बाबा आपल्या डोक्यावर हात ठेवतात आणि आपल्याला किती बरं वाटतं. त्या क्षणी आपला कुठलाही आजार असू दे त्याची तीव्रता निश्चितपणे कमी होते. किंवा अशाही अनेक घटना आठवत असतील जेव्हा आपलं डोकं दुखायला लागतं आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो? जर आपलं डोकं दुखत असेल तर आपण डोक्यावर अरे माझं डोकं दुखतंय. किंवा आपलं जर दात दुखत असेल तर आपण काय करतो? माझं दात दुखतंय. कान दुखत असेल तरी आपण असं म्हणतो की म्हणजे कान दुखतंय. गुडघा दुखत असेल तर अशा अनेक घटना तुम्हाला आठवतील जेव्हा सगळ्यात पहिला जो आपला रिस्पॉन्स असतो तो आपण आपले जे पाम्स असतात ते त्या दुखऱ्या जागेवर ॲटोमॅटिकली नॅचरली सगळ्यात पहिली रिॲक्शन असते आपली की आपण जे आपले पाम्स असतात, आपले जे तळवे असतात त्या दुखऱ्या जागेवर आपण ठेवतो. तर हेच आहे रेकीचं रहस्य. तर ते कसं काय ते तुम्हाला थोडक्यात सांगते आता. तर सगळ्यात प्रथम आपण बघूया की व्हॉट इज रेकी. रेकी हा एक जॅपनीज वर्ड आहे आणि तो 2 अक्षराने बनलेला आहे, रे आणि की. रे म्हणजे युनिव्हर्सल आणि की किंवा ची म्हणजे व्हायटल फोर्स ऑफ एनर्जी किंवा ज्याला आपण म्हणतो की प्राणशक्ती. तर ही जी विश्वव्यापक प्राणशक्ती आहे, जी व्हायटल फोर्स ऑफ एनर्जी आहे, त्यालाच आपण रेकी असं म्हणतो. त्याचप्रमाणे रेकीला हँड्स ऑन हिलिंग असंही म्हणतात. जसं मी मगाशी म्हणाली की रेकीला हँड्स ऑन हिलिंग असंही म्हणतात कारण
रेकी सेंड करण्यासाठी प्रामुख्याने लेवल 1 मध्ये इन पर्सन रेकीमध्ये आपण आपल्या तळव्यांचा किंवा पाम्सचा प्रामुख्याने आपण उपयोग करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की ते कुठेतरी आपल्या ज्या फिलॉसॉफी आहेत, मुद्राशास्त्र आहे आणि आयुर्वेदाचं काही अंशी जर आपण बघितलं तर त्याच्याशी थोडंसं रिलेट होताना मला दिसतं. तर मला असं वाटतं की मुद्राशास्त्रामध्ये आपल्या प्रत्येक जे फिंगर आहे तर त्याला एक विशिष्ट एलिमेंट्स शी जोडले गेलेलं आहे. की आपला जो अंगठा आहे तर त्याला आपण असं म्हटलेलं आहे मुद्राशास्त्रामध्ये की ते फायर एलिमेंट म्हणजे अग्नी एलिमेंटचं ते एक प्रतीक मानलं जातं. त्याचप्रमाणे आपली जी तर्जनी आहे ते एअर किंवा वरुण ह्या तत्वाला ते रिप्रेझेंट करतं. आपलं जे मध्यमिका आहे त्याला स्पेस ह्या एलिमेंटशी आपण रिलेट केलेलं आहे. आकाश ह्या तत्वाशी ते जोडलं गेलेलं आहे. त्याचप्रमाणे आपली जी अनामिका आहे तर ते अर्थ किंवा पृथ्वी ह्या एलिमेंट्सला ते रिलेट करतं. त्याचप्रमाणे आपली जी करंगळी आहे किंवा आपण म्हणतो कनिष्ठिका तिला वॉटर किंवा जल ह्या तत्वाशी एलिमेंटशी ते जोडले गेलेलं आहे. हे मुद्राशास्त्राप्रमाणे आपण बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे जर आयुर्वेदामध्ये बघितलं आपण तर त्याच्यामध्ये सुद्धा एलिमेंट्स किंवा ही जी तत्व आहेत त्यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. आणि आयुर्वेदाप्रमाणे जर आपण बघितलं तर आपल्या शरीरामध्ये जे डिसीज तयार होतात किंवा जे रोग उत्पन्न होतात त्याचं प्रामुख्याने एक कारण सांगितलं जातं की इम्बॅलन्स इन द बॉडी. जेव्हा आपल्या शरीरातलं हे जे तत्व आहेत त्याचं प्रमाण कुठेतरी इम्बॅलन्स होतं, कुठलं तरी एक तत्व जास्त प्रमाणामध्ये वाढलं गेलं असेल किंवा कुठल्या तरी एका तत्वाची जर कमतरता शरीरामध्ये जर जाणवत असेल तर तिथे तो इम्बॅलन्स तयार होतो. आणि तो इम्बॅलन्स तयार झाल्यानंतर तो जर वाढत गेला तर तो डिसीज किंवा तो शरीरामध्ये रोग स्वरूपात तो प्रगट होतो. तर जेव्हा आपण रेकी देतो तेव्हा आपले जे फिंगर्स असतात त्यांचा प्रामुख्याने उपयोग करतो. आणि मला असं वाटतं की हे जे एलिमेंट्स आहेत जसं आपण मुद्रा करतो वेगवेगळ्या प्रकारच्या तेव्हा हे एलिमेंट्स ॲक्टिवेट होतात आणि मग ते आपल्या शरीरामधली जी एलिमेंट्समधली जी इम्बॅलन्स आहे तो कुठेतरी बॅलन्स करायला मदत करतो. त्याचप्रमाणे आता विविध जे सायंटिफिक रिसर्च होत आहेत त्याच्याप्रमाणे हे प्रूव्ह झालेलं आहे की आपल्या शरीरामधनं आपल्या बॉडीमधनं 24 आवर्स 24/7 इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स बाहेर पडत असतात. आणि ह्या वेव्सना आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर आपण एक छोटासा प्रयोग करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपले जे दोन्ही तळवे आहेत ते हळूहळू असे रब करायचे आहे. तुम्ही सुद्धा करा माझ्याबरोबर. आणि आता जेव्हा तुम्ही थोडंसं तुम्ही असे हात आपले तर असे दूर नेले पुन्हा त्यांना जवळ आणायचं आहे. असं आपण जेव्हा 2 किंवा 3 वेळा कराल तेव्हा तुम्हाला जाणून येईल की आपल्या दोन्ही तळव्यांच्या मध्ये एक प्रकारची ऊर्जा आपल्याला फील व्हायला लागली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जाणवेल की एक प्रकारचं मॅग्नेटिझम आहे जे आपल्या 2 हातांच्या मध्ये जाणवते. ही जी ऊर्जा आहे ही आता आपण त्याला सेन्स करू शकतो, आपण त्याला फील करू शकतो, जाणू शकतो. तेव्हा हे जे रेज असतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असतात ज्या आपल्या हातामधनं प्रसारित होत आहेत त्या माणसाला त्या व्यक्तीला बॅलन्स करण्यासाठी खूप मदत करतं. हीचा सगळ्यात मोठा बेनिफिट हा आहे की ते स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतं. आणि तुम्ही कितीही स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये असाल आणि जर तुम्ही रेकी रिसीव्ह केली तर तुमच्या स्ट्रेस लेवलमध्ये तुम्हाला जाणून येईल की कितीतरी प्रमाणात ते कमी झालेलं आढळेल. रेकीचा अजून एक फायदा म्हणजे रेकी स्पेस आणि टाईमच्या पलीकडे जाऊन काम करतं. तुम्ही जगामध्ये कुठेही असलात तरी रेकी तुम्ही रिसीव्ह करू शकता, सेंड करू शकता. आणि हेच तुम्हाला रेकीचं जे सेकंड लेवल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं जातं
की डिस्टन्स रेकी कसं वर्क करतं. तिचा अजून एक असा बेनिफिट आहे की रेकी सगळ्यांसाठी लागू होते. फक्त आपल्या ह्युमन बीइंगसाठी, मानवासाठी नाही, तर रेकी ॲनिमल्स, प्लांट्स, वॉटर म्हणजे जेवढे एलिमेंट्स आपण आता डिस्कस केले त्या सगळ्यांना तर रेकीमुळे बेनिफिट होतोच. म्हणूनच रेकी ही लिमिटेड नाही आहे. रेकी ही कुठल्याही स्तरावर काम करते. त्याचबरोबर रेकीचा अजून एक बेनिफिट म्हणजे रेकी इज अ होलिस्टिक हिलिंग अप्रोच आहे. म्हणजे रेकी तुम्हाला सगळ्याच लेवलवर हेल्प करते. फिजिकल, मेंटल, इमोशनल, स्पिरिच्युअल. त्याच्यामुळे एक ही होलिस्टिक हिलिंग मोडॅलिटी म्हणता येईल. आणि रेकीची सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे तुम्हाला रेकी साठी आणखीन कुठल्याही टूल्सची गरज लागत नाही. इन केस जर तुम्हाला कधी बरं वाटत नसेल तर तुम्ही तिथल्या तिथे तुमच्यावरती उपचार करू शकता. जस्ट आपल्याला आपले जे तळवे आहेत ते प्लेस करायचे आहेत. जर तुमची दाढ दुखत असेल, कान दुखत असेल तर आपल्याला आणखीन कुठेही जाण्याची, धावपळ करण्याची गरज नाही. तिथल्या तिथे आपण स्वतःला उपचार देऊ शकतो किंवा आपल्या फॅमिली मेंबर्सना, फ्रेंड्सना आपण त्यांनी रेकीनी हील करू शकतो. रेकी इज द मोस्ट सिम्पलेस्ट वे ऑफ हिलिंग. ह्याच्यापेक्षा अजून सोपं काय असू शकतं की जस्ट तुम्ही तुमचे जे तळवे आहेत ते आपण आपल्या शरीरावरती प्लेस करतो, ठेवतो आणि तुम्ही रोगमुक्त होऊ शकता, डिसीज फ्री होऊ शकता, तुम्ही स्ट्रेस फ्री होऊ शकता. तर आजपासनं नक्की तुम्ही रेकीचा आपल्या आयुष्यामध्ये वापर करा. जरी तुम्ही रेकी नसाल शिकलात तरीही जेव्हा तुमच्याकडे 1 मिनिट 2 मिनिट जर वेळ असेल आपल्यासाठी, आपल्या हेल्थसाठी हा प्रयोग नक्की करून बघा. फक्त आपले तळवे आहेत ते आपल्या बॉडी पार्टवर ठेवा. आपण स्टार्ट करूया आपल्या हार्टपासनं. आपले दोन्ही तळवे आपल्या हार्टवरती ठेवायचे आहेत. डोळे बंद करा आणि फक्त फोकस करा आपल्या हार्टवरती. बघा तुम्हाला काय जाणवतंय. ह्याला खात्री आहे ह्या प्रयोगानंतर निश्चितच तुम्हाला रिलॅक्स वाटेल, शांत वाटेल. तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अँड इन द नेक्स्ट व्हिडिओ आपण बघणार आहोत की रेकीची जी मुळं आहेत ती आपल्या अथर्ववेदामध्ये कशी आहेत आणि ह्याचा प्रचार आणि प्रसार जपानमध्ये जास्त का झाला आणि पुन्हा ही रेकी आपल्याला वेगळ्या फॉर्ममध्ये भारतामध्ये आली. हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो थँक्यू फॉर वॉचिंग.